आज 19 मार्च साहेबराव करपे अमरावती जिल्ह्यातले शेतकरी त्यांनी 19 मार्च 1986ला कुटुंबासह गट आत्महत्या केली आणि नोंदवल्या गेलेली ती भारतातली पहिली शेतकरी आत्महत्या ठरली। त्यापूर्वीही आत्महत्या होत होत्या, पण शेती प्रश्नामुळे केलेली आत्महत्या। कापसाचे उत्पादक असलेले शेतकरी 100 एकरच्या जवळपास त्यांची जमीन होती। त्यामुळे 19 मार्च हा दिवस आम्ही शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे एक वेगळं असं आंदोलन प्रतिकात्मक असं करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। तुम्हालाही माझी विनंती आहे, आज 19 मार्च तर तुम्ही दिवसभर आपल्याच जागी अन्नत्याग करून या लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्यांच्या पोटी, त्यांच्या आत्महत्येपोटी सहवेदना प्रकट करा। एक माझी तक्रार मी सुरुवातीलाच आमच्या प्रेक्षकांसमोर आणि दर्शकांसमोर ठेवतो। वारंवार असं आम्हाला सांगितलं जातं, नाकानं कांदे सोडणारे जे लोक असतात की बुवा तुम्ही राजकीय विषयावरती व्हिडिओ का करता, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, बेरोजगाराचे प्रश्न आहेत, बाकीचे कितीतरी मुद्दे त्याच्यावर का करत नाही। आमची ही तक्रारच आहे, म्हणून आज हा व्हिडिओ करताना पहिल्यांदाच मी सांगतो आहे की अशा जेव्हा वेगळ्या विषयावरची व्हिडिओ केले जातात त्याची दखल तुम्हीच घेत नाहीत। ज्या राजकीय व्हिडिओंना 50,000 लाखभरपर्यंत त्याचे व्ह्यूअर्स मिळतात आणि त्याच्या नेमकं उलट असे जे विषय केले तर त्यांची संख्या, पाहणाऱ्यांची संख्या अतिशय थोडी असते। ही तक्रार सुरुवातीला नोंदूनच हा विषय तुमच्यासमोर पुढे ठेवतो। शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत आज साहेबराव करपेंना श्रद्धांजली अर्पण करताना मी परत एकदा तो जो सगळा विषय आणि आत्ता कांद्याचे जे भाव पडले आणि त्याच्यावरून जी ओरड सुरू केली त्याच्याशी ते जोडून घेतो। 37 वर्ष झाले साहेबराव करपेंच्या आत्महत्याला, जो बिल्ला मी अभिमानानं लावतो त्या शेतकरी संघटनेच्या चळवळीला सुद्धा आता 43-44 वर्ष होत आहेत। एकच मुद्दा तेव्हापासून आजपर्यंत सातत्यानं समोर आणलेला होता की भीक नको हवे घामाचे दाम। ज्या शेतकऱ्याचा कांदा आत्ता पडलेला आहे भाव त्याची आणि बेभाव विकावा लावते, सगळ्यांना असं वाटते की शेतकरी म्हणजे काहीतरी समस्या आहे, आपल्या गळ्यामध्ये येऊन पडणार आणि आपल्याला त्याची समस्या सोडवायची आहे। वस्तुतः तुम्ही ही समस्या निर्माण केलेली आहे। आज 19 मार्चच्या निमित्तानं परत एकदा स्पष्टपणे, ठामपणे हे मी निदर्शनास आणून देतो की शेतकरी ही समस्या नाही, शेतकरी ही समस्या तुम्ही निर्माण केलेली आहे। अवकाळी पाऊस पडलेला, अवकाळी पावसामुळे पिकाचं नुकसान झालेले त्याला आसमानी म्हणतात आणि सरकारी धोरणामुळे नुकसान होतं त्याला सुलतानी म्हणतात। असं आसमानी आणि सुलतानी दोन्हीही संकट ही शेतीला घातक ठरलेली आहेत। प्रत्यक्षामध्ये जर ह्याच्यातला आसमानी संकटाचाही त्याच्यातून मार्ग काढता येऊ शकतो, तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला, बाजारपेठ मुक्त झाली, आधुनिक तंत्रज्ञान किंवा हे पीक विम्याच्या सगळ्या ज्या योजना आहेत त्याच्यावरती सरकारी नियंत्रण आहे म्हणून अडचण आहे। उद्या हा हस्तक्षेप बाजूला झाला तर त्याच्यातूनही त्याच्यावर मात करता येते आणि सरकारी धोरण ह्याला कारणीभूत आहे। सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण। आम्ही परत एकदा हा मुद्दा निदर्शनास आणतो आहे। सगळ्यांना जेव्हा असं वाटतं की शेतकऱ्याची नेहमीच मदत करावी लागते, नेहमीच यांचं रडगाणं असतं। आज कांद्याचे भाव कोसळलेले आहेत। मी उलटं विचारतो, ठीक आहे आम्हाला कबूल आहे, काही तुम्ही मदत करू नका, ज्या शेतकऱ्यांना खड्ड्यात जायचे ते खड्ड्यात जाऊ द्या, ज्यांना आत्महत्या करायची ते आत्महत्या करू द्या, बेभाव कांदा त्याला मिळतोय रस्त्यावर येऊ द्या, सडू द्या। पण उद्या जेव्हा कांद्याचे भाव वाढतील तेव्हा खबरदार, जर तुम्ही कांद्याचे छायाचित्र अंगठीमध्ये हिरा असतो तसं खड्यासारखं दाखवायचं आणि म्हणून आमची थट्टा केली तर ही विकृती पहिले बंद करा। कांद्याचे भाव कोसळले म्हणून शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, शेतकरी आपल्या गळ्यातलं लोडणे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्याचं पहिले ठामठोक उत्तर द्या, स्पष्टपणे हे ढोंग बंद करा। जेव्हा कांद्याचे भाव चढलेले असतात तेव्हा हेच सगळे गळे काढतात, माध्यमांमधून छाती पिटून रडलं जातं। जसपाल भट्टीनं तर तेव्हा विनोद केले होते कांद्याच्या माळा कशा गळ्यात घातलेल्या आहेत ते। ही क्रूर थट्टा तुम्ही शेतकऱ्याची करता, हा सगळ्यात पहिला आक्षेपाचा मुद्दा आहे। शेतकऱ्याच्या मालाचे जेव्हा भाव चढतात, आता कापसाचे भाव कोसळलेले आहेत, सोयाबीनचे भाव कोसळलेले आहेत, सोयाबीनची पेंड आयात करायची परवानगी का दिली? कापसावरती आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केलेला होता। जेव्हा जेव्हा भाव चढतील असं वाटतं की बरोबर त्याच्या कच्च्या मालाचा व्यापार करण्याच्या संदर्भातली जी सगळी लॉबी आहे ती आक्रमक होते, सर्वसामान्य ग्राहकांचे प्रतिनिधी म्हणून बोंब करायला लागतात, छाती पिटायला लागतात आणि सगळे मिळून सरकारवरती दडपण आणतात आणि सरकारही त्याला बळी पडतं, सरकार कुठलंही असो। तर हा सगळ्यात मोठा आक्षेप आहे की जेव्हा भाव पडलेले असतात तेव्हा शेतकऱ्याची माती होते, हे तर आपण समजू शकतो, पण जेव्हा भाव चढलेले असतात तेव्हाही ठरवून शेतकऱ्याची माती केली जाते। हा आमचा आक्षेपाचा मुद्दा आहे। तुमची मदत आम्हाला नको, भीक नको, हवे घामाचे दाम केव्हा? जेव्हा आमच्या मालाला भाव मिळण्याची संधी जेव्हा उत्पन्न झालेली असते तेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक ती घालवता।
निर्यात बंदी लादली जाते. आत्ता गव्हाच्या प्रकरणामध्ये झालेलं आहे की जेव्हा गव्हाचे भाव MSP प्रमाणे MSPची लिगल गॅरंटी पाहिजे अशा नावानं ज्यांचे घुटण्यामध्ये मेंदू आहेत ते शेतकरी नेते आत्ताच कृषी आंदोलनात बडबड करत होते, ते सगळे गायब झालेले जातात. जेव्हा की बाजारपेठेमध्ये कृषी उत्पन्न बाजार जेव्हा की तुमच्या MSPच्या लिगल गॅरंटीपेक्षा भाव जास्त झाले होते, तेव्हा सुद्धा जास्त भाव मिळू दिले गेले नाहीत. उलट त्या लिगल गॅरंटीचा जो भाव होता ना त्याच्यावरती भाव अडकून बसलेला होता गव्हाचा, आणि सरकारने क्रूरपणा करून निर्यात बंदी लादली. ते भाव तिथं अडकले MSPच्या तिथंच, आणि त्याचप्रमाणे खरेदी केली. सरकारची क्षमता संपल्याच्या नंतर उरलेला गहू बेभाव विकावा लागला शेतकऱ्याला. तेव्हा MSPची लिगल गॅरंटी नाही कामाला आली काही. हे आज त्या आंदोलन करणाऱ्यावरती हेच बेभाव कांदे फेकून मारून पहिले विचारलं पाहिजे की आता तुम्ही कुठं गायब झालेले आहात. हे जे लाल वादळ निघालं होतं ना, सगळ्या आदिवासींचा त्यांना मोर्चा घेऊन निघाले होते, त्यांना नाव जरी शेतकरी दिलेलं असलं तरी हे आतापासून नाही, आधीपासून नाटक चालू आहे. जेव्हा सत्तेवरती भाजप शिवसेनेचं सरकार असतं तेव्हा बरोबर लाल वादळं निघतात. महाविकास आघाडीच्या काळामध्ये लाल वादळं थंड होती. आत्ताही जेव्हा कांद्याचे भाव कोसळले त्याच प्रदेशामधून हे महावादळ काय लाल वादळ निघालं होतं, पण त्यांना कांद्याचा विषय नाही घेता आला. कांद्याच्या विषयामध्ये कांद्याची बाजारपेठ मोजक्या व्यापाऱ्यांनी त्याच्यावरती गळा दाबून त्याचा ठेवलेला, याच्यावरती ते बोलायला कोणी तयार नाहीत. म्हणून पहिली जी मागणी होती, भाव पडले तेव्हा तुम्ही जर वाऱ्यावर सोडून देणार असाल तर दुसरीकडून जेव्हा भाव चढले तेव्हा खबरदार तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला हात लावताल. तर आज साहेबराव करपेंना श्रद्धांजली अर्पण करताना सगळ्यांनी हे ध्यानात ठेवावं की ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसून तुमच्या धोरणाचे बळी आहेत. ह्याला आत्महत्या न म्हणता कर्ज बळी म्हटलं पाहिजे. आम्ही मागं पण हे उदाहरण दिलेलं होतं की एखादी नवविवाहिता हुंड्यासाठी तिचा बळी घेतला जायचा, तेव्हा हुंडा बळी असा शब्द आलेला होता, आत्महत्या नाही. नवविवाहितेची आत्महत्या हा शब्द गायब झाला त्या सगळ्या चळवळीच्या रेट्यामुळं, आणि हुंडा बळी असा शब्द रूढ झाला. आमचा त्याच पद्धतीनं मागणी आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्याला आत्महत्या न म्हणता हे कर्ज बळी आहेत आणि हे तुमच्या धोरणाचे बळी आहेत, हे लक्षात घ्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जेव्हा उपस्थित होतो याला लागून असलेला की बाजारपेठेचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला पाहिजे आहे, आणि हे वारंवार आम्ही मागणी करत आलेलो आहोत. ज्यांचे अर्धवट डोके आहेत आणि डाव्यांच्या नादाला लागलेले आणि समाजवाद्यांच्या संघटना आहेत त्यांनीच शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान केले. की जसं कृषी कायदे जे आले होते त्याच्या विरोधात आंदोलन करणारे जे लोक होते, MSPची लिगल गॅरंटी मागणारे जे लोक होते, ते सगळे त्यांची मागणी अतिशय तोकडी होती. उलट MSP ही शेतकऱ्याच्या कपाळावरती ठोकलेला खिळा आहे. त्या भावाच्या वरती तर काही जाणारच नाही, उलट त्याच्या खाली कसा बाजार राहील ही व्यवस्था केली गेलेली. त्याच्यामुळं बाजारपेठेतले जे दलाल आहेत त्यांचंच हे आंदोलन होतं असा आमचा आज सुद्धा आरोप आहे. त्याच्यामुळे जसं भाव पडलेले असतात तुम्ही त्याला वाऱ्यावर सोडता, तसं भाव जेव्हा चढतील तेव्हा मध्ये पडायचं नाही. म्हणजेच बाजारपेठेचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला पाहिजे, त्याच्याशिवाय शेतकऱ्याचं भलं होऊ शकत नाही. हा परत एकदा मुद्दा ठामपणे, 3 ह्याचे जे भाव कोसळलेले आहेत, कापसाचे भाव कोसळलेले आहेत, सोयाबीनचे भाव कोसळलेले आहेत आणि कांद्याचे भाव कोसळलेले आहेत. दुसरा जो मुद्दा वारंवार समोर आला होता आणि तेव्हा साहेबराव करपेपासून होता, नंतर BT कॉटनचं तंत्रज्ञान आलं आणि नंतर कापसाचं उत्पादन वाढलं. एकरी कापसाचं उत्पादन भारतात अतिशय कमी होतं. BT कॉटनचा चोरून वापर करावा लागला कारण की तुम्ही अधिकृतरित्या परवानगी देत नव्हते. आताचे पंतप्रधान तेव्हा गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते, तेव्हा BT कॉटन शेतामध्ये लावलं म्हणून शेतकऱ्यावरती पोलीस कारवाई झालेली आहे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. नशीब की ते सगळं आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांनी नेटाने पुढे नेलं, BT कॉटनचा वापर वाढला, जगामध्ये उत्पादक म्हणून आपण 1 नंबरच्या झालो कापसाच्या बाबतीमध्ये, सगळ्यात जास्त निर्यात आपण कापसाची केली. पण ह्याच्यावरती पुन्हा दंडुका शेतीचा जो व्यापार आहे त्याच्यावरती बंधनं घालून, निर्यात बंदी घालून लादल्या गेला. आता ही कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र केलं जात आहे, त्याला आमचा कडाडून विरोध आहे. म्हणून शेतकऱ्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा येतो तो तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे. BT कॉटन असो, जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं असो किंवा असंख्य गोष्टी असो, बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मान्य केले गेलेले नवे, कौतुक केले गेलेले. शेतीमध्ये फक्त तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मारले गेलेले. बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे आणि शेतीविरोधी जे कायदे आहेत
ते पूर्णपणे बरखास्त झाले पाहिजेत. ते बरखास्त करण्यासाठी हे कायदे आणले होते आणि त्याला विरोध करून हे षडयंत्र परत एकदा समाजवादी चौकटीला, त्या विचारसरणीला नेहरू प्रणीत बळी गेलं आणि पुन्हा एकदा ह्या सरकारने पण शेपूट घातली आणि ते कृषी कायदे मागे घेतले. हे जर कृषी कायदे आले असते तर जुन्या कृषी कायद्यातल्या शेती विरोधी कायद्यातले दोष दूर झाले असते आणि शेतकऱ्याला मोकळा श्वास घ्यायची संधी निर्माण झाली असती. साहेबराव करपे यांना विनम्र अभिवादन. अन्नदात्यासाठी आज अन्न त्याग स्मरू त्याचे भोग नम्रपणे. नोंदली पहिली आत्महत्या आज जरा वाटो लाज धोरणाची. शेतीवर छाया दिसतेही काळी पडे अवकाळी पाऊस हा. उभे पीक झेली पाऊसनी गारा निसर्गाचा मारा मुकाट्याने. सगळीकडे हे एकच धोरण शेतीचे मरण पदोपदी. शेतकरी म्हणे जगाचा पोशिंदा परी त्याचा वांधा सदाचाच. कांत पोशिंद्याचे भरा पोट आधी, कांत पोशिंद्याचे भरा पोट आधी दूर करा व्याधी त्याची सारी, दूर करा व्याधी त्याची सारी. शेतकऱ्याला तुम्ही जर जगाचा पोशिंदा म्हणणार असाल, काळ्या मातीची सेवा करले, भले मोठे मोठे शब्द वापरणार असाल, सगळ्यात पहिले त्याचं पोट भरू द्या. त्याच्यासाठी तुम्ही काही करू नका. तुम्ही त्याच्या छातीवरती बसलेले आहात ते आधी उठा. शेतकऱ्याच्यासाठीच्या सगळ्या योजना पहिले बाजूला ठेवा, कारण की त्या योजनेच्या नावाखाली योजना राबवणारे श्रीमंत झाले, मधले दलाल श्रीमंत झाले, सरकारी अधिकारी खुश झाले जे संपावर आहेत ना आज, त्यांच्यावरती आमची ही टीका आहे. पण सगळ्यात नुकसान फक्त शेतकऱ्याचं झालं आणि सर्वसामान्य ग्राहकाला फुकट द्यायच्या नावाखाली त्याच्या मालाचा भाव मारला गेला. आज साहेबराव करपेंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करायची असेल, शेतकऱ्याच्या पोटी सहवेदना तुम्हाला व्यक्त करायची असेल, तर एकच आग्रहाची विनंती आहे की शेतकरी मालाच्या भावाचं पाडण्याचं जे काही धोरण आहे त्याच्यामधले सगळे अडथळे दूर करा. तोपर्यंत शेतकऱ्याचं भलं होणार नाही. इथेच थांबूयात. साहेबराव करपे यांना विनम्र श्रद्धांजली.